तो निधी देण्यात येईल। वळूयात पुढच्या बातमीकडे। एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून देशवासियांना पेट्रोल डिझेल बचतीसाठी आवाहन करण्यात आलेलं असताना भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या पूर्व उपनगरातल्या नालेसफाई पाहणी दौऱ्यात तब्बल 25 वाहनांचा ताफा फिरत होता अशी टीका आमदार रोहित पवार आणि खासदार वर्षा गायकवाड या विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून सोशल मीडियावर करण्यात आली। त्यांनी आपल्या पोस्ट्समधून साटम यांच्या कथित ताफ्याचा व्हिडिओही पोस्ट केलाय। मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्या स्वतःसाठीच्या 2 गाड्यांसह आमदार, नगरसेवक, पदाधिकारी आणि महापालिका अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठीच्या मिळून एकूण 25 वाहनांचा ताफा होता असा आरोप करण्यात येतोय। त्यावर अमित साटम यांनी त्याला प्रत्युत्तर दिल्यानंतर रोहित पवार आणि वर्षा गायकवाड यांनीही पुन्हा प्रतिक्रिया दिली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाविरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या